कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अजब सल्ला दिला होता आणि याच वक्तव्याचा विपर्यास केला जातोय असं वक्तव्य आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेलं आहे। त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। तसंच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना मिळाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या भरणेवाडी इथं निवासी स्थानी त्यांचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी ते बोलत होते। आपण पाहतोय आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे। खरं तर कृषी मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर काही अधिकारी काही कामं सरळ मार्गाने करतात तर काही वेळा वाकडी कामं सुद्धा सरळ करतात असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलं होतं। तर त्यांच्यावर टीका होत होती यानंतर सुद्धा तर त्यावर आता भरणे यांनी स्पष्टीकरण दिलंय। तर या संदर्भात दत्तात्रय भरणे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। दत्तात्रय भरणे यांना कृषी मंत्री पद मिळाल्यानंतर ते आज इंदापूर तालुक्यातील त्यांच्या निवासस्थानी आहेत। या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी जे आहे ते कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। एकूणच सकाळी 7 वाजल्यापासून या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला म्हणजे कृषी मंत्री पद मिळाल्यानंतर दत्तात्रय भरणे यांना भेटण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जे आहे ती प्रचंड गर्दी जी आहे ती केल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। एकूणच आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने हे पद जे आहे ते महत्वाचं आहे आणि आपण जर पाहिलं तर आता कार्यकर्ते जे आहेत कार्यकर्ते भेटून कृषी मंत्री झालेले दत्तात्रय भरणे यांना शुभेच्छा देत आहेत। आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत। आज खऱ्या अर्थाने मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत। तुम्हाला मंत्रिपद मिळालेलं आहे, काय सांगाल? शेतकऱ्याच्या पुत्राला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब, आमचे नेते सुनील तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल आणि महायुतीच्या सर्वच नेत्यांमुळे आज ही संधी मिळाली। निश्चित या संधीचा उपयोग सामान्य शेतकऱ्यांसाठी ते शेतकऱ्यांचे प्रश्न, मी पण शेतकरीच आहे, प्युअर शेतकरी, त्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणी काय, शेतकऱ्याचे प्रश्न काय मला माहिती असल्यामुळे निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये शेतकऱ्याच्या अडचणी दूर करण्यासाठी माझा प्रयत्न आदरणीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्यामुळे राहील। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मामांनी सांगितलेलं आहे की माझ्या वक्तव्याचा जो आहे तो विपर्यास केल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, इंदापूर।